आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी यासाठी युवा सेनेच्या वतीने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पूजा करून दत्त महाराजांना साकडं घालण्यात आले। लाडक्या बहिणीचा भाऊ पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रार्थना केली असल्याचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी सांगितले। विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय झाला नाही। भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे। तर युवा सेनेच्या वतीने आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात दत्त महाराजांना अभिषेक घालत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत निर्विवाद महायुतीला बहुमत मिळाले आहे। लाडक्या बहिणीचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा व्हावा अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे सांगितले। यावेळी युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे, विधानसभा प्रमुख सचिन पाटील, उपतालुका प्रमुख प्रवीण दळवी, युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे, तालुका प्रमुख आकाश शिंगाडे, रवी कोकणे, दिग्विजय चव्हाण व युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकासाचा चेहरा म्हणून महायुतीचं सरकार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वसामान्यांचा कष्ट करणारा, रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी राबणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा मतदारांनी पसंतीला दिला आहे। आणि त्या पसंतीला दिलेला असताना आमची शिवसैनिकांची, युवा सैनिकांची, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम जनतेची, विशेष करून लाडक्या बहिणींची एवढीच इच्छा आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी आदरणीय एकनाथभाई शिंदे यांना मिळावी। आणि त्याच्यासाठी म्हणून नृसिंहवाडी इथल्या दत्तगुरूंच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आणि दत्तगुरूंना साकडं घालण्यासाठी की पुन्हा एकदा या महाराष्ट्राची सेवा मुख्यमंत्रीपदाच्या रूपानं एकनाथभाई शिंदे यांना करण्याची संधी मिळावी, एवढं साकडं घालण्यासाठी या ठिकाणी आम्ही युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहोत। जय महाराष्ट्र। जसं आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ही इलेक्शन आज लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावासाठी हातात घेतली होती आणि त्याच पद्धतीने आज प्रत्येक बहिणीचं एकच इच्छा आहे की माझा लाडका भाऊ परत एकदा मुख्यमंत्री व्हावा आणि त्यासाठीच आज प्रत्येक बहिणींनी आज त्यांना मतदान जास्तीत जास्त करून आपल्या महायुतीला निवडून आणलेलं आहे। शिवाय एवढंच नाही तर आज कुठं ना कुठेतरी एक आपला भाऊ आहे हे प्रत्येक बहिणीला आश्वासन आणि आत्मविश्वास द्यायचं काम आज मुख्यमंत्री साहेबांनी करून दिलेलं होतंच। तसंच आज परत एकदा त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आज आम्ही दत्तचरणी प्रार्थना करून त्यांना साकडं घालत आहे। तसंच प्रत्येक बहिणीला परत एक आधार मिळावा हीच प्रार्थना करते। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीनं घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे आणि तोच चेहरा ज्याने 2.5 वर्ष जनतेच्या सुखदुःखासाठी, सर्वसामान्यांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी ज्यांनी काम केलं ते परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत या मागणीसाठी आम्ही दत्तचरणी साकडं घालण्यासाठी आम्ही युवा सेनेच्या वतीनं, आज सर्व आमच्या युवा सेनेच्या वतीनं आम्ही साकडं घालत आहोत आणि परत एकदा या महाराष्ट्राला कर्तृत्वान असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाभावे ही दत्तचरणी प्रार्थना करतोय। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।